त्यांच्याकडे काय बघायचं? संजय राऊत कोण आहेत? कोण आहेत संजय राऊत? हे जळगाव जिल्हा आहे हा जळगाव जिल्हा आहे हा. संजय राऊत वगैरे कोण मोजतं? आणि संजय राऊतांचा आहे काय? मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत की लोकांमधून जन्मत त्यांचं काय मागे आहे काय? त्यांचं फक्त सकाळ झाली की आपली पोपटपंची करायची, त्याशिवाय दुसरं काम काय त्यांना? फक्त देवेंद्रजींवर तोंडसूक घ्यायचं, एक शब्दही त्यांच्याशिवाय बोलायचा नाही, त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे. ते काय रान उठवायचं वाटतं? मला सांगा, मला काय केलं नाही म्हणजे आम्ही त्या संदर्भात आता विकृत माणूस असेल तर काय काही संस्थाचालकांनी तिथे काही केलं आहे का? आता एखादा विकृत माणूस आहे, मग तिथे कोणी असू शकतो. आता अनेक तिकडे तर आपण बघतो, अकोल्याला वगैरे घटना झाली तर शिक्षक तिथे सापडला. आता सगळ्या विकृत्या लोकांमध्ये वाढलेल्या आहेत, तिथे आहेत त्या आहेतच. आणि म्हणून त्यामुळे ही घटना घडलेली आहे. ती कोणत्या पक्षाची आहे, कोणत्या संस्थेची? मग तुमच्या लोकांच्या अनेक शाळा संस्था आहेत ना. मग आता त्यात काही झालं की काय त्याला आम्ही म्हणू का की तुमची राष्ट्रवादीची शाळा आहे, काही उबाटाची आहे? असं नाही करता येणार आपल्याला. मला असं वाटतं झालेली घटना अतिशय गंभीर आहे. आपण तिला कशा पद्धतीने बघितलं पाहिजे, थोडंसं आपल्याला हे कळालं पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तोंड खुपसायचं, राजकारण करायचं मला वाटतं हे समजण्याच्या बाहेर आहे. फक्त देवेंद्रजींना टार्गेट करायचं, त्यांचा राजीनामा घ्या, त्यांचा राजीनामा द्या, ते यशस्वी झालेले आहेत, याच्याशिवाय दुसरं काय करतायत? याच्याशिवाय दुसरं काहीच कुठे काही करत नाही. सकाळ झाली की मुद्दाम म्हणून टार्गेट देवेंद्रजींना करायचं. याच्याशिवाय मला वाटतं विरोधी पक्षाकडे कुठलाही आता कार्यक्रम राहिलेला नाही. कारण त्यांना भीती देवेंद्रजींचीच आहे, त्यांनाच ते घाबरतायत. आणि म्हणून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न एनकेन मार्गे चाललेला आहे.